नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 12 इयत्ता 7वी गणित बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे मसावी काढा। पहिलं उदाहरण दिलेलं आहे 25,40। आता या ठिकाणी या दोन्ही संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। बघा या प्रकारे आपण त्याचे सामायिक अवयव शोधणार आहोत 25 आणि 40 या संख्येचे। या प्रकारे आपण लिहिणार आहोत। आता 25 आणि 40 ही जी संख्या आहे या दोन्ही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने भागायचे आहे। बघा या प्रकारे आपण लिहू शकतो। 25 ला आणि 40 ला आपण 5 ने भागू शकतो। या प्रकारे लिहिणार 5 5 25 आणि 5 8 40। बघा या ठिकाणी 25 आणि 40 या संख्येला आपण सारख्याच नंबरने भागले आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळाले 5 5 25 आणि 5 8 40। आता या ठिकाणी 5 आणि 8 ही संख्या मिळाली, परंतु 5 आणि 8 या संख्येला आपण सारख्याच अंकाने भागू शकत नाही, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सामायिक अवयव जो आहे तो 5 मिळाला। या ठिकाणी लिहिणार म्हणून सामायिक अवयव बरोबर 5। म्हणून या ठिकाणी आपल्याला मसावी मिळाला, मसावी बरोबर 5। या ठिकाणी 25 आणि 40 या संख्येचा मसावी मिळाला आपल्याला 5, कारण या ठिकाणी दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव होता 5। दुसरं उदाहरण बघणार आहोत 56 आणि 32 या संख्येचा आपल्याला मसावी शोधायचा आहे। बघा या प्रकारे आपण लिहून घेणार 56 आणि 32 ही संख्या। आता दोन्ही संख्येला आपल्याला सारख्याच अंकाने भागायचे आहे। आता या संख्येच्या एकक स्थानी 6 होता, या संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक होता, म्हणून या दोन्ही संख्यांना आपण 2 ने भागू शकतो। या प्रकारे बघा आता 56 ला आपल्याला 2 ने भागायचे आहे। या प्रकारे भागणार 2 दुनी 4, 5 4 गेले राहिला 1, अंक घेतला 6, संख्या बनली 16, 2 8 16। त्याचप्रमाणे 32 ला भागायचे आहे 2 ने। कसे भागणार बघा या प्रकारे 2 1 2 राहिला 1, संख्या घेतली 2, नंबर बनला 12, 2 सख 12। आता या ठिकाणी 28 आणि 16 या ज्या दोन्ही संख्या आहे या दोन्ही संख्यांना सुद्धा आपण 2 नेच भागू शकणार, कारण या ठिकाणी या संख्येच्या एकक स्थानी अंक आहे 8 आणि या संख्येच्या एकक स्थानी अंक आहे 6, म्हणून या दोन्ही संख्यांना आपण 2 ने भागणार। 2 1 2, 2 चौक 8 आणि 2 8 16। पुन्हा 14 आणि 8 या संख्येला सुद्धा आपण 2 ने भागू शकणार। या प्रकारे 2 7 14 आणि 2 चौक 8। आता या ठिकाणी 7 आणि 4 ही संख्या मिळाली। या दोन्ही संख्यांना आपण सारख्याच अंकाने भागू शकत नाही, म्हणून या ठिकाणी या ज्या संख्या मिळाल्या या सामायिक अवयव मिळाल्या, म्हणून या ठिकाणी लिहा म्हणून सामायिक अवयव बरोबर या तिन्ही संख्यांचा गुणाकार, म्हणून मसावी बरोबर। बघा यांचा गुणाकार करूया 2 दुनी 4, 4 दुनी 8, म्हणजे या ठिकाणी 56 आणि 32 या संख्येचा मसावी मिळाला तो म्हणजे 8। पुढचं उदाहरण बघणार आहोत। तिसरं उदाहरण दिलेलं आहे 40 60 आणि 75 या तिन्ही संख्यांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे। पुन्हा बघा या प्रकारे या तिन्ही संख्या आपण मांडून घेणार आहोत 40 60 आणि 75। या ठिकाणी दोन्ही संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे, म्हणून तिन्ही संख्यांना आपण 5 ने भागणार। सारख्याच अंकाने तिन्ही संख्यांना भागायचं आहे। बघा 5 8 40, नंतर 60 ला भागायचं आहे 5 ने। या प्रकारे 5 1 5 राहिला 1, 5 दुनी 10, 75 ला भागायचं आहे 5 ने। 5 1 5 राहिले 2, 5 5 25। या प्रकारे आपण हे भागलेलं आहे। आता बघा या ठिकाणी 8 संख्या आहे, 12 संख्या आहे आणि 15 संख्या आहे। आता 12 आणि 15 ही संख्या 3च्या पाढ्यातील आहे, परंतु 8 ही संख्या 3च्या पाढ्यातील नाही, म्हणून आपण या तीनही अंकांना 3 ने भागू शकत नाही।
त्याचप्रमाणे 8 आणि 12 या संख्येला आपण 2 भागू शकतो, परंतु 15ला आपण 2 भागू शकत नाही. म्हणून तीनही संख्यांना 2 सुद्धा भागू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला सामायिक अवयव मिळाला तो म्हणजे 5. म्हणून या ठिकाणी लिहिणार सामायिक अवयव बरोबर 5. म्हणून मसावी बरोबर 5. जर या तीनही संख्यांना सारख्याच अंकाने आपण भागलं तरच हे उदाहरण बरोबर येतं. म्हणजे तीनही अंकांना सारख्याच अंकाने भागावे लागते, तेव्हाच आपल्याला सामायिक अवयव मिळतात. परंतु या ठिकाणी 8, 12 आणि 15 या तीनही अंकांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाही. म्हणून फक्त आपल्याला या ठिकाणी सामायिक अवयव मिळाला तो म्हणजे 5. म्हणून मसावी बरोबर 5. पुढचं उदाहरण आहे 16 आणि 27 या दोन्ही संख्यांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे. बघा या प्रकारे या संख्या लिहून घेतल्या 16 आणि 27. आता दोन्ही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने भागायचं आहे. परंतु या ठिकाणी 16 ही संख्या 2च्या पाढ्यातील आहे, परंतु 27 ही संख्या 2च्या पाढ्यामध्ये येत नाही किंवा 27 या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताच अंक नव्हता. त्यामुळे 27 या संख्येला आपण 2ने भागू शकत नाही. त्यानंतर 3च्या पाढ्यामध्ये 16 येत नाही. 3ने आपण 27ला भागू शकतो, परंतु 16ला भागू शकत नाही. म्हणून फक्त आपण 1 या संख्येनेच दोन्ही अंकांना भागू शकतो. 1 16 16 आणि 1 27 27. म्हणजे या ठिकाणी 1 ही जी संख्या आहे ही दोघांमधली सामायिक संख्या आहे, कारण एकानेच फक्त या दोन्ही संख्यांना आपण भागू शकलो. म्हणून या ठिकाणी आपल्याला सामायिक अवयव मिळाला तो म्हणजे 1. म्हणून मसावी बरोबर 1. कारण कोणतीच अशी संख्या नाही की त्या दोन्ही संख्यांना आपण त्या एकाच संख्याने भागू शकतो. फक्त एकानेच आपण या दोन्ही अंकांना भागू शकतो. पुढचं उदाहरण बघणार आहोत 18, 32 आणि 48 या तीनही अंकांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे. या प्रकारे मांडून घेतले 18, 32 आणि 48. बघा तीनही अंकांच्या एकक स्थानी 8, 2 आणि 8 म्हणजे 2च्या पटीतील संख्या आहे, म्हणून तीनही संख्यांना आपण 2ने भागू शकतो. या प्रकारे 2 9 18, नंतर 32ला 2ने भागणार 2 1 2 राहिला 1, 2 6 12, नंतर याला सुद्धा 2ने भागणार 2 2 4, 2 4 8. आता या ठिकाणी 9, 16 आणि 24 संख्या मिळाली. बघा 16 आणि 24 या दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी 2च्या पटीतील संख्या आहे, म्हणून दोन्ही संख्यांना आपण 2ने भागू शकतो. परंतु 9ला 2ने भागू शकतो का? नाही. या ठिकाणी अशी संख्या घ्यायची आहे की त्या संख्येने तिघांना भागू शकलो पाहिजे. परंतु अशी कोणतीच संख्या नाही की ती या ठिकाणीची कोणतीच संख्या आपल्याला मिळत नाहीये की त्या संख्येने आपण तिघांना भागू शकतो. म्हणून या ठिकाणी फक्त सामायिक अवयव मिळाला 2. सामायिक अवयव बरोबर 2. म्हणून मसावी सुद्धा किती मिळणार? मसावी बरोबर 2. पुढचं उदाहरण बघणार आहोत. पुढचं उदाहरण दिलं आहे 105 आणि 154 या दोन्ही संख्यांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे. बघा पुन्हा अतिशय सोपं उदाहरण आहे. बघा 105 आणि 154. आता बघा या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे, म्हणून आपण या संख्येला 2ने भागू शकत नाही. या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे. या संख्येला 2ने भागू शकतो, परंतु या संख्येला 2ने भागू शकत नाही. त्याचप्रमाणे या संख्येच्या एकक स्थानी 5 असल्यामुळे 5ने या संख्येला भागू शकतो, परंतु या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 नाहीये, त्यामुळे या संख्येला आपण 5ने भागू शकत नाही. त्याचप्रमाणे बघा 1 आणि 5 यांची जर बेरीज केली ती मिळाली 6 म्हणजे 3च्या पटीतील. परंतु यातील जर अंकांची बेरीज केली तर बेरीज मिळाली 10
10 ही संख्या तीनाच्या पटीतील नाही, म्हणून तीनाने सुद्धा आपण या दोन्ही संख्यांना भागू शकत नाही. कारण आपल्याला या ठिकाणी अशी संख्या लिहायची असते, या ठिकाणी बघा अशी संख्या लिहायची असते की त्याच संख्येने दोघी संख्यांना आपण भागू शकलो पाहिजे. परंतु अशी कोणतीच संख्या आपल्याला मिळत नाही. 5ने सुद्धा आपण या दोन्ही अंकांना भागू शकत नाहीये. पुढचा अंक होता 7. बघा 7ने आपण दोघी संख्यांना भागू शकतो. बघा कशा प्रकारे 7 1 7 राहिले 3, 7 5 35. त्याचप्रमाणे 154 ला सुद्धा 7ने भागू शकतो. 7 2 14 राहिला 1, 7 2 14. म्हणजे या ठिकाणी आपण 7ने दोन्ही संख्यांना भागू शकलो. आता या ठिकाणी संख्या मिळाल्या 15 आणि 22. आता या दोन्ही संख्या ज्या आहे या कोणत्याच सारख्या टेबलमध्ये येत नाही किंवा पाढ्यामध्ये येत नाही किंवा दोन्ही अंकांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाही. म्हणून या ठिकाणी सामायिक अवयव मिळाले 7. सामायिक अवयव 7 आहे, म्हणून मसावी किती मिळणार? मसावी सुद्धा मिळाला. मसावी बरोबर 7. पुढचं उदाहरण आहे 42, 45 आणि 48 या तिन्ही संख्यांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे. या प्रकारे लिहून घेतल्या तिन्ही संख्या. बघा आता या ठिकाणी या संख्येच्या एकक स्थानी 2 अंक आहे, या संख्येच्या एकक स्थानी 8 अंक आहे. म्हणजे या दोन्ही संख्यांना आपण 2ने भागू शकतो. परंतु 45 ला आपण 2ने भागू शकत नाही. म्हणून आपण पुढची कसोटी बघणार. बघा यातील अंकांची बेरीज केली, बेरीज मिळाली 6. यातील अंकांची बेरीज केली 4 आणि 5 9. या ठिकाणी 8 आणि 4 12. म्हणजे तीनही ज्या संख्यांची जी बेरीज मिळाली ती तीनाच्या पटीतील आहे. म्हणून तिन्ही संख्यांना आपण 3ने भागू शकतो. बघा या प्रकारे 3 1 3 राहिला 1, 3 चौक 12. नंतर 3 1 3 राहिला 1, 3 5 15. याला सुद्धा भागू शकतो. 3 1 3 राहिला 1, 3 सक 18. परंतु आता या ठिकाणी जी 14, 15 आणि 16 अंक मिळाले या तीनही संख्यांना आपण कोणत्याच सारख्या संख्येने भागू शकत नाही. म्हणून सामायिक अवयव बरोबर 3, म्हणून मसावी बरोबर 3. पुढचं उदाहरण बघणार आहोत 57, 75 आणि 102. बघा तिन्ही संख्यांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे. पुन्हा आपण या संख्या या प्रकारे लिहून घेतल्या. आता या ठिकाणी ही जी संख्या आहे या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे. परंतु या दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताच अंक नाहीये. म्हणून या दोन्ही संख्यांना आपण 2ने भागू शकत नाही. फक्त या संख्येला 2ने भागू शकतो. परंतु या ठिकाणी आपल्याला तीनही संख्यांना सारख्याच संख्येने भागायचं आहे. म्हणून दुसरी कसोटी बघूया. आता यातील अंकांची जर बेरीज केली ती मिळाली 12. यातील अंकांची बेरीज केली ती मिळाली 12 आणि यातील अंकांची बेरीज केली तर ती मिळाली 3. म्हणजेच त्या ज्या बेरजा आहे या तीनाच्या पटीतील आहे. त्यामुळे आपण या तीनही संख्यांना 3ने भागू शकतो. या प्रकारे 3 1 3 राहिले 2, 3 9 27. याला भागायचं आहे 3 2 6 राहिला 1, 3 5 15. 102 ला भागणार 3ने, 3 त्रिक 9 राहिला 1, 3 चौक 12. या प्रकारे आपण तीनही संख्यांना 3ने भागितलं तर आपल्याला या संख्या मिळाल्या. परंतु 19, 25 आणि 34 या तीनही ज्या संख्या आहे यांना कोणत्याच सारख्या संख्येने भागू शकत नाही. म्हणून सामायिक अवयव पुन्हा काय मिळाला? 3. सामायिक अवयव बरोबर 3, म्हणून मसावी बरोबर 3. पुढचं उदाहरण बघणार आहोत 56 आणि 57. बघा आता या ठिकाणी 56 आणि 57 या संख्यांना कोणत्याच सारख्या संख्येने भागू शकत नाही. कारण या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे, याला 2ने भागू शकतो पण याला भागू शकत नाही. नंतर यातील अंकांची बेरीज केली तर बेरीज मिळाली 11. यातील अंकांची बेरीज केली बेरीज मिळाली 12.
याला आपण 3 भागू शकतो पण याला भागू शकत नाही. याला आपण 7 भागू शकतो परंतु या संख्येला भागू शकत नाही. म्हणजेच या दोनही संख्यांना कोणत्याच सारख्या संख्येने भागू शकत नाही. फक्त याला आपण 1 भागू शकतो. म्हणजे 1 ही संख्या सामायिक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मसावी मिळाला तो म्हणजे 1. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 777 नंतर 315 आणि 588. आता बघा, तीनही ज्या संख्या आहे या तीनही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने भागायचं आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ती वारंवार लक्षात ठेवायची आहे. आपल्याला सारख्याच अंकाने भागायचं आहे. बघा आता या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे, याला आपण 5 भागू शकतो परंतु या दोन्ही संख्यांना भागू शकत नाही. या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे, याला 2 भागू शकतो पण दोन्ही संख्यांना भागू शकत नाही. म्हणून यातील अंकांची बेरीज करून पाहूया. यातील अंकांची बेरीज केली तर ती मिळाली 21. यातील अंकांची बेरीज केली ती मिळाली 9 आणि यातील अंकांची बेरीज केली तर ती मिळाली 21. म्हणजे तीनही ज्या बेरजा आहे या 3च्या पटीतील आहे. म्हणून 3 आपण भागू शकतो. बघा या प्रकारे 3 दुनी 6 राहिला 1, त्यावर घेतले 7, संख्या बनली 17, 3 5 15 राहिले 2, 3 9 27. पुढची संख्या आहे 315, 3 1 3, 3 0 0, 3 5 15. 588 ला भागूया. 3 1 3 राहिले 2, 3 9 27 राहिला 1, 3 6 18. या प्रकारे आपण भागून घेतलेला आहे. आता या ठिकाणी ह्या ज्या अंक मिळालेले आहे, आता या तीनही संख्यांना आपण फक्त 7 भागू शकतो. बघा या प्रकारे 7 त्रिक 21 राहिले 4, 7 7 49. त्याचप्रमाणे 7 1 7 राहिले 3, 7 5 35. 196 ला सुद्धा 7 भागणार. 7 दुनी 14 राहिले 5, 7 8 56. म्हणजे बघा 7 जर तीनही संख्यांना भागलं तर या ठिकाणी आपल्याला 37, 15 आणि 28 या संख्या मिळालेल्या आहेत. परंतु या तीनही संख्यांना आपण कोणत्याच संख्येने भागू शकत नाही. म्हणून या ठिकाणी सामायिक अवयव मिळाले 3 गुणेला 7. म्हणून मसावी किती मिळणार? मसावी बरोबर 3 7 21. अशा प्रकारे या ठिकाणी हा पहिला प्रश्न आपण सोडवून घेतला. पुढचा प्रश्न बघणार आहोत. भागाकार पद्धतीने मसावी काढा, संक्षिप्त रूप द्या. पहिलं उदाहरण आहे 275 भागिला 525. बघा आता या प्रकारे याची मांडणी करणार आहोत. 275 या ठिकाणी लिहायचे आहे, 525 या प्रकारे लिहायचे आहे. आता 525 या संख्येला आपण 275 या संख्येने भागणार आहोत. बघा आता या ठिकाणी आपल्याला 275 या संख्येने 525 या संख्येला भागायचे आहे. आता 275 दुणे किती होता ते बघायचं. 275 गुणेला जर 2 केले तर 2 पंचे 10, 0 हच्च्याला 1, 2 साती 14 आणि 1 15शी 5 हच्च्याला 1, 2 दुनी 4 आणि 1 5. 550 या ठिकाणी संख्या मिळाली 550. 550 ही संख्या 525 पेक्षा मोठी आहे. म्हणून फक्त आपण याला 1चा भाग देऊ शकतो. बघा या ठिकाणी भागाकार पद्धतीने आपण मसावी काढत आहोत. म्हणून या ठिकाणी वरती भागाकार न लिहिता या प्रकारे भागाकार मांडत जायचा आहे. 275 एके 275. दोन्ही संख्यांची वजाबाकी करून घेऊया. 5 वजा 5 0, 12 वजा 7 5. या ठिकाणी राहिले होते 4, 4 वजा 2 2. आता हे झाल्यानंतर 250 ही जी बाकी उरली तिला या प्रकारे आपण लिहायचं आहे आणि ही जी 275 संख्या आहे पुन्हा या ठिकाणी मांडून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. 250 ही जी बाकी उरली तिला या प्रकारे लिहायचंय भागाकाराच्या रूपात आणि 275 ही संख्या या ठिकाणी लिहिली. पुन्हा भागाकार करायचा आहे. 275 या संख्येला 250 ने भागायचं आहे तर 250 एके
250. पुन्हा वजाबाकी करायची आहे. 5 वजा 0 5, 7 वजा 5 2. आता 25 ही उरली बाकी. 25ला या प्रकारे मांडायचं आहे आणि ही जी 250 संख्या होती ती या ठिकाणी मांडायची आहे. बघा आता 250ला आपल्याला 25 ने भागायचं आहे. कसं भागणार? 25 एक 25 आणि 25 0 जा 0 म्हणजे 25 10 250 होतात. आता या ठिकाणी जर वजाबाकी केली तर बाकी किती आली? 0 0 म्हणजे या ठिकाणी हा भागाकार पूर्ण झालेला आहे. आता ज्या संख्येमुळे बाकी आपल्याला 0 आली तो आपलं उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी 25 या संख्येमुळे या 250 संख्येला आपण पूर्ण भाग देऊ शकलो म्हणजे 25 हे आपलं उत्तर आलं. म्हणून आपण कशा प्रकारे लिहिणार संक्षिप्त रूपामध्ये? म्हणून 275 छेद 525 बरोबर 275 भागीला 25 छेद 525 भागीला 25 बरोबर. आता 275ला जर 25 ने भागलं तर 25 एक 25 राहिले 2, 25 एक 25. त्याचप्रमाणे 525ला भागायचं आहे 25 ने. 25 दुनी 50 राहिले 2, 25 एक 25 म्हणजे या ठिकाणी 11/21 हे आपलं संक्षिप्त रूप मिळालं. आणि या ठिकाणी आपल्याला भागाकार किती मिळाला होता? दोन्ही संख्यांचा जो मसावी होता तो मसावी आपल्याला किती मिळाला होता? 25. म्हणून या ठिकाणी लिहिणार. म्हणून हे काय मिळालं आपल्याला? संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप होतं 11/21 आणि मसावी किती मिळाला? या ठिकाणी लिहिणार मसावी बरोबर 25. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलं आहे. दुसरं उदाहरण आहे 76/133. बघा आता या ठिकाणी 133 या संख्येला आपल्याला 76 ने भागायचं आहे. पुन्हा या प्रकारे मांडणी करून घेतली. आता या ठिकाणी भागाकार या बाजूला लिहायचा आहे. 76 एके 76. जर आपण 76 गुणेला जर 2 केले असते तर बेस सक 12 राहिल्या 1, बेस हाती 14 आणि 1 15. 152 ही संख्या 133 पेक्षा मोठी होती म्हणून आपण एकाचा भाग दिला. 76 एक 76. वजाबाकी करणार आहोत. 13 वजा 6 जर केले तर 7. नंतर या ठिकाणी संख्या होती 2 म्हणजे संख्या बनली 12. 12 वजा 7 5 आणि या ठिकाणी 0. आता 57 ही बाकी मिळाली. तिला या प्रकारे लिहिलं आणि 76 ही संख्या या ठिकाणी लिहिली. पुन्हा एकाचा भाग देणार. 57 एक 57. या ठिकाणी संख्या मिळाली 16. 16 वजा 7 9. या ठिकाणी 6. 6 वजा 5 1. पुन्हा 19 ही बाकी असल्यामुळे तिला या प्रकारे लिहिलं. 57 ही संख्या आपण खाली उतरवली. आता 19 त्रिके 57. वजाबाकी करणार. बाकी उरली 0 0 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मसावी मिळाला 19 कारण 19 या संख्येमुळे आपल्याला बाकी किती मिळाली आहे? 0 0. म्हणून या ठिकाणी लिहिणार मसावी बरोबर 19. आता आपल्याला संक्षिप्त रूप लिहायचं आहे. म्हणून संक्षिप्त रूप कसे लिहिणार? तर 76/133 बरोबर 76 भागीला 19 आणि 133 भागीला 19. जर 76ला आपण 19 ने भागलं तर 19 चौक 76 आणि 19 साते 133 म्हणजे या ठिकाणी आपल्याला संक्षिप्त रूप मिळालं 4/7 आणि मसावी किती मिळाला? तर मसावी आहे 19. पुढचं उदाहरण आहे 161/69. या प्रकारे मांडणी करून घेतली. 161 ने आपण 69ला भागणार आहोत परंतु 69 ही संख्या फार लहान आहे म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग दिला. या ठिकाणी 0 0 बाकी राहिली 69. आता 69 ही जी बाकी आहे तिला या प्रकारे लिहिलं आणि 161 ही संख्या या ठिकाणी लिहिली. आता 69च्या पाढ्यामध्ये 161 पेक्षा लहान संख्या शोधायची आहे. 69 गुणेला जर 2 केलं तर 2 9 18 8 हच्च्याला 1 बेस सक 12 आणि 1 13 138. जर 69 त्रिक केलं तर 3 9 27 7 हच्च्याला 2
3 सक 18, 18 आणि 2 20. 207 ही संख्या 161 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण 2 ने भाग देणार. 69 दुनी 138. 11 वजा 8 राहिले 3, 5 वजा 3 राहिले 2. आता 23 ही आली बाकी. 69 ही संख्या आपण या ठिकाणी उतरवून घेतली. आता 23 त्रिके 69 होतात. दोन्ही संख्यांची वजाबाकी केली, या ठिकाणी बाकी मिळाली 00. म्हणजे या ठिकाणी मसावी मिळाला 23. आता आपल्याला संक्षिप्त रूप लिहायचं आहे, म्हणून 161 छेद 69 बरोबर 161 भागिला 23 छेद 69 भागिला 23. आता 23 साते 161 आणि 23 त्रिक 69. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संक्षिप्त रूप मिळालं 7/3. अशा प्रकारे आज आपण सराव संच 12 पूर्णपणे सोडवला आहे. त्याचप्रमाणे सराव संच 11 ची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.